परम मंगलमय जीवाचं परमकल्याण करणारी, साधकाला भक्ती सुखामध्ये नाहू घालणारी, कल्याणकारी मंगलमय शिवमहापुराण कथा। या शिवमहापुराण कथेच्या पवित्र प्रांगणामध्ये सर्व शिव उपासकांचं अंतःकरणपूर्वक स्वागत आहे। कदाचित एक गोष्ट मी सांगायची विसरून जाईल बोलण्याच्या ओघामध्ये। सर्व महिला माता वर्ग, पुरुष वर्ग, आपल्या सगळ्यांना एक महत्त्वाचं सांगायचं असं की कथेच्या पहिल्या दिवसापासून आपण ज्या जागेवर बसतो ना, शक्यतो त्याच जागेवर आपण बसा। म्हणजे आज गडबड झाली असेल तर आता राहू द्या, कारण आता परत उठणं बाजूला बसणं, पण पहिल्या दिवसापासून तुम्ही ज्या जागेवर बसत आहात ना, तर त्याच जागेवर तुम्ही रोज बसा। कारण शिवमहापुराण कथा हा जो सप्ताह आहे ना, तर हा कथा यज्ञ आहे। हे कथेचं जे सत्र आहे तो कथा यज्ञ आहे। आणि यज्ञामध्ये आपण ज्या जागेवर आपण बसतोय तर त्याच जागेवरती आपण बसायचं। जागेसाठी वाद वगैरे अशा गोष्टी आपण करायच्या नाही, कारण आपल्याला माहिती आहे आपण पहिल्या दिवसापासून कोणत्या जागेवर बसतो। आणि शक्यतो पहिल्या दिवसापासून जर तुम्ही कथा श्रवण करत असाल तर पूर्ण 7 दिवस कथा आहे का, कारण हे 7 दिवसाचं अनुष्ठान आहे। जे पहिल्या दिवशी आले नाहीत, दुसऱ्या दिवशी आले, त्यांचं 6 दिवसाचं अनुष्ठान होईल। पण एकदा का आपण कथेला येऊ लागलो की ते शेवटच्या दिवसापर्यंत ते अनुष्ठान तुम्ही पूर्ण करायचं, कारण हा वागयज्ञ आहे, हा कथा यज्ञ आहे। यज्ञ अर्ध्यात बंद पडणं चांगलं नाही, कारण दक्षानं सुद्धा यज्ञ उभा केला होता आणि त्याचा यज्ञ अर्ध्यात बंद पडला होता, तर परिणाम काय झाला होता आपल्याला माहिती आहे। मग कुठल्याच कारणानं आपल्याकडनं यज्ञ मध्येच खंडित होईल किंवा हा वागयज्ञ आपण आलो 2 दिवस, परत आता तिसऱ्या दिवशी कंटाळा आला, नको आता आज जायला, उद्या जाऊ, असं नकोय। जर तुम्हाला वाटत असेल भगवान शंकराची आपल्यावरती पूर्ण कृपा व्हावी, तर त्याच्यासाठी भगवान भोलेनाथाचा आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये प्राप्त करण्यासाठी देवाला सुद्धा आपण किती निष्ठावंत आहोत हे त्याच्या लक्षात आलं पाहिजे की नाही। आणि निष्ठावंतावरतीच भगवान हा कृपा करत असतो, श्रद्धावानावर। ज्याची श्रद्धा, ज्याची निष्ठा चलबिचल होते, अस्थिर असते, अशा माणसाला काहीच मिळत नाही, मग कुठलंच फल त्याला प्राप्त होत नाही। कथा किती सांगतोय, कोण सांगतोय, याही पेक्षा ती कथा कोणाची आहे ते महत्वाचं आहे। शिवमहापुराणच्या माध्यमातून आम्ही आमच्या घरच्या गोष्टी सांगत नाही, किंवा कुठल्याच वक्त्यानं घरच्या गोष्टी सांगू नये। भगवान भोलेनाथाचं महिमान सांगावं, किंवा जी कथा चालली ना त्या कथेचं महत्व सांगावं, तो कथा भाग सांगावा। या सत्रामध्ये, या कथा मंडपामध्ये कथा महत्वाची आहे, वक्ता महत्वाचा नाही। आम्ही अजिबात महत्वाचे नाही, कारण ही आमच्या घरची कथा नाही, ही आपल्या सगळ्यावरती कृपा करणाऱ्या आपल्या परमपिताची ही कथा आहे, आपल्या भोलेनाथाची ही कथा आहे। एकदा माता पार्वती, माता सती आणि शिवजी दोघे जण कथा ऐकायला अगस्ती महाराजांच्याकडे गेले। अगस्ती महाराजांच्याकडे गेल्यानंतर रामायण ऐकण्यासाठी गेले होते, कारण भगवान शंकराला सगळ्यात जास्त काय आवडतं, तर रामकथा आवडते। दोघे जण कथा ऐकायला गेले। शिव आणि सती दोघे कथा ऐकायला आले, याचा एवढा आनंद झाला अगस्ती महाराजांना की काय त्यांची व्यवस्था करू सुचत नव्हतं। गडबडीमध्ये त्यांचा काय पाहुणचार करू तेही कळत नव्हतं। भोलेनाथ बोलले, महाराज आता तुम्ही आमचा पाहुणचार करण्यात वेळ घालवू नका, तुम्ही आम्हाला कथा सांगा। आता मला सांगा, सगळ्या शास्त्राचा जन्म ज्या भगवान शंकरापासून झालाय, ते सगळ्यात ज्ञानी आहेत, त्यांच्या एवढं ज्ञानी कुणी आहे का? भगवान भोलेनाथ हे सगळ्यांचे गुरु आहेत, सगळ्यांचे गुरु। कारण शिवपुराण असेल, रामायण असेल, भागवत असेल, 18 पुराण असतील, सगळ्यामध्ये शिव शंकराचा संवाद सांगितलेला, शिव पार्वतीचा संवाद। कुठलाही शास्त्र असेल तर शंकर पार्वतीच्या संवादातून ते निर्माण झालेलं आहे। जर तुम्ही धर्मग्रंथांचा, शास्त्रांचा कधी जर खोलवर जाऊन अभ्यास करत असाल तर तुमच्या लक्षात येईल, महादेवापेक्षा तर कुणी ज्ञानी नाहीये,
पण एवढे महाज्ञानी असणारे भोलेनाथ मान कुणाला देतायत? अगस्ती महाराजांना. महाराज तुम्ही कथा सांगा, आम्ही ऐकतो. म्हणजे विचार करा, वक्त्यापेक्षा पण श्रोता ज्ञानानं परिपूर्ण आहे. सगळ्या देवांचा देव महादेव आहे, तरी पण कथा ऐकायला बसलेत की नाही? आणि कथा ऐकत असताना महादेव असं म्हणत नाहीत की अगस्ती महाराजांना माझ्यापेक्षा जास्त ज्ञान नाही म्हणून. तर भोलेनाथाची श्रद्धा कशावर आहे? त्या कथेवरती आहे. म्हणून तुमची सुद्धा श्रद्धा कथेवर असली पाहिजे. वक्त्यावर किती श्रद्धा असावी हा ज्याच्या त्याच्या अंतःकरणाचा श्रद्धेचा भाव आहे, पण कथेवर आपली श्रद्धा असावी. पण याच्यात एक विपरीत काय घडलं? महादेवानं श्रद्धेनं अगस्ती महाराजांच्या तोंडून कथा ऐकली, पण सती मातेच्या मनात विकल्प आला. सती माता बोलली, याला काय सांगता येतं या वक्त्याला? एवढा घाबरला हा वक्ता की आम्ही आल्यानंतर आमचा काय पाहुणचार करावा तोच याला कळेना. आणि हा वक्ता, याला महादेवापेक्षा तर ज्ञानी नाही येतो, याला काय कथा सांगता येणार आहे? असा अनादर वक्त्याबद्दलचा सती मातेच्या अंतःकरणात निर्माण झाला आणि नकळत सती मातेकडून वक्त्याचा अवमान झाला. आणि त्यांनी कथा मन लावून ऐकली नाही, कथेची मर्यादा सांभाळली नाही. तर परिणाम असा झाला, शिव आणि सती दोघांचा वियोग झाला. म्हणून कथा आपण ऐकायला बसलो, ही भीती नाहीये, तुम्हाला योग्य दिशा दाखवण्यासाठी किंवा काय बरोबर आहे काय चुकीचं आहे हे सांगण्यासाठी हा कथाभाग आपल्याकडनं अज्ञानात एखादी चूक होऊ नये म्हणून ही गोष्ट तुम्हाला सांगितली. की ज्या दिवसापासून आपण कथा ऐकायला बसत आहोत त्या दिवसापासून आपल्या यज्ञाला सुरुवात झाली. मग अर्धवट मध्ये यज्ञ आपण सोडायचा नाही, कारण वक्ता महत्वाचा नाही, आपल्यासाठी कथा महत्वाची आहे. दुसरी गोष्ट अशी, ज्या जागेवर बसतो त्याच जागेवर बसायचं. मग कुणाच्या जीवनामध्ये 7 दिवसाचा हा यज्ञ घडेल, कुणाच्या जीवनामध्ये 5 दिवसाचा घडेल, कुणाच्या जीवनात 3 दिवसाचा घडेल, पण सुरुवात केली त्या दिवसापासून शेवट आपण गाठायचा. अगदी त्याच्यामध्ये तुम्ही प्रयत्नात राहा, चुकूनही आपल्याकडनं चूक होणार नाही याची काळजी घ्या. भगवान भोलेनाथाची कृपा तुमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्या, कारण आपल्या सगळ्यावर करुणा करण्यासाठी, आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी, तुमच्या सगळ्यांचे कोडे सोडवण्यासाठी, जीवनातलं दुःख दूर करण्यासाठी ते भोलेनाथ त्यांनी ठरवलं की पुन्हा एकदा शिव महापुराण रूपानं मी या जळगावकरांच्या जीवनामध्ये कथा रूपानं जाणार आहे, त्यांचं जीवन मंगलमय बनवणार आहे. म्हणून कथा ऐकत असताना काही पथ्य, काही नियम आपण सांभाळायचे. हा, तुम्ही ज्या जागेवर बसलेले आहात, तुम्ही आजच आलात आणि तुम्हाला माहिती नाही अगोदर त्या जागेवर कोण होतं. चुकून जर बसला असाल तर त्याला कुठल्याही प्रकारचा दोष नाहीये किंवा त्यात चूक नाही. ज्याची जागा असेल ते जर उशिरा आलं आणि त्या जागेवर जर येऊन बसायला लागलं तर आपण थोडीशी जागा द्या त्यांना बाजूला सारखा. असं बोला ताई, आता बरं झालं तुम्ही थोडंसं फायद्याचं सांगितलं तुमच्या. तर असं थोडंसं आपण पथ्य पाळू. आणि सर्व माता वर्ग, पुरुष वर्ग, प्रत्येकाला आपल्या लेकराची खूप काळजी असते. तुमच्या लेकरानं बुद्धिमान व्हावं, तुमच्या लेकराचं शरीर बलदंड असावं, म्हणजे बल आणि बुद्धी आपल्या लेकराला प्राप्त व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल, आणि हे प्रत्येक आईला वाटतं, कारण आईचं लेकरावर किती प्रेम असतं हे तुम्हाला माहिती नाही. म्हणजे इथे जी आई आलेली आहे ना, ती आई सांगू शकेल की माझं माझ्या लेकरावर किती प्रेम आहे, पण दुसऱ्याचं सांगायला जड जात असतं आपल्याला. आईचं लेकरावर असणारं प्रेम मोजण्यासाठी अजून या जगात साधन तयार झालेलं नाहीये. जी स्वतःच्या जीवाची लेकरासाठी कुरवंडी करेल, ओवाळणी करेल, लेकरासाठी जीवन समर्पित करेल, अतिशय प्रेम आपल्या आईचं आपल्या लेकरावरती असतं. पण माझ्या ताईनो, तुम्ही जे प्रेम करता, तुम्ही जे देवाला रोज प्रार्थना करता की माझ्या लेकराला बलवान आणि बुद्धिमान बनव. देवाला काय मागायचं सांगू? लेकरासाठी गाडी मागू नका, लेकरासाठी घोडा मागू नका, बँक बॅलन्स मागू नका. तुमच्या लेकराला देवाकडे गेलात ना तर देवाला 2च गोष्टी मागायच्या. बऱ्याच लोकांना मंदिरात गेल्यावर देवाला काय मागावं लागतं तेच कळत नाही, गोंधळून जातात. काय मागावं? देवा सुखात ठेव. सुख कशात आहे ते तरी सांगा. देवा सुखात ठेव, सुखाची व्याख्याच आपल्याला कळत नाही.
आज या शिवमहापुराण ग्रंथातून या कथेतून घरी घेऊन जा. मंदिरात जर जाल, कोणताही देव असू द्या, ज्या देवावर तुमची श्रद्धा आहे ना, त्या देवाला 2 हात जोडायचे आणि प्रार्थना एकच करायची. देवा, माझ्या लेकराला, जर लेकरा संदर्भात मागत असाल तर म्हणा, देवा माझ्या लेकराला बल आणि बुद्धी दे. माझ्या लेकराला काय दे? बल आणि सद्बुद्धी दे, चांगली बुद्धी दे. तुमच्या लेकराचा विकास होईल आणि तुमच्या लेकराला बल आणि बुद्धी प्राप्त व्हावी याच्यासाठी तुम्ही पूजा पाठ करताय ते तर करतच राहा, पण तुमच्या लेकराला एक प्रयोग सांगा. 40 दिवस तो प्रयोग करायचा फक्त. सकाळी 6:30 आणि संध्याकाळी 6:30. सकाळच्या 6:30च्या वेळेमध्ये, सायंकाळच्या 6:30च्या वेळामध्ये हनुमान चालीसा एकदाच म्हणायला सांगा तुमच्या मुलाला. काय म्हणायला लावा? हनुमान चालीसा. सकाळी 6:30 वाजता का आणि सायंकाळी 6:30 वाजता का? त्याचं कारण मला आज विचारू नका, तुम्हाला त्याचा परिणाम जाणवल. 40 दिवस हा प्रयोग करा. सकाळी 6:30 वाजता तुमचं लेकरू जर हनुमान चालीसा गायलं एकच वेळा, आणि संध्याकाळी 6:30 वाजता जर हनुमान चालीसा गायलं, तर या हनुमान चालीसामध्येच गोस्वामी संत तुलसीदासजीनं पूर्ण सांगितलं की काय मिळल. नासे रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमत वीरा. संकट ते हनुमान छुड़ावे, मन क्रम वचन ध्यान जो लावे. सब पर राम राय सिर ताजा, तीन के काज सकल तुम साजा. और मनोरथ जो कोई लावे, सोई अमित जीवन फल पावे. काय पाहिजे याच्या पलीकडे आपल्याला? चारो जुग परताप तुम्हारा, है प्रसिद्ध जगत उजियारा. म्हणजे हनुमंतराया आपल्याला काय देऊन जातील? तुमच्या लेकराला जे पाहिजे ना ते मिळून जाईल. बल आणि बुद्धी. हनुमंतरायासारखं बल आणि हनुमंतरायासारखी बुद्धी हनुमानजी तो आशीर्वाद तुमच्या लेकराला देतील. आता सध्या श्रद्धेय बालाजी उपासक, म्हणजे बालाजी भगवान म्हणजे हनुमानजीचं बालपणाचं नाव, त्यांना बालाजी सुद्धा म्हणतात. यूट्यूबवरती, टी व्हीवरती आपण श्रद्धेय धीरेंद्र शास्त्रीजींना पाहतो, ज्यांना बागेश्वर बाबा म्हणतात. कुणाची भक्ती करतात ते? हनुमानजीची भक्ती करतात. हनुमंतराया बलानं फार मोठे आहेत आणि बुद्धीनं सुद्धा. म्हणून बुद्धिमतां वरिष्ठ म्हणतात त्यांना. लेकरासाठी जर काही मागायचं असेल तर देवा बल बुद्धी दे, सद्बुद्धी दे. आणि खरंच आपण मागितलेलं जर सफल व्हावं असं मागणं असं वाटत असेल तुम्हाला, तर लेकराला सकाळी 6:30 वाजता आणि सायंकाळी 6:30 वाजता तुम्ही त्याला आठवण करून एकदा हनुमान चालीसा म्हणायला सांगा. 40 दिवसामध्ये तुम्हाला काय अनुभव येतोय असेल, माझा नंबर तुमच्याकडे तर मला सांगा. नसेल तर हनुमानजीचे खूप धन्यवाद माना. आणि हे हनुमंतराया कुणाचा अवतार आहेत? तर ज्यांची कथा आपण ऐकतो, या भगवान भोलेनाथाचा 11वा अवतार म्हणजे हनुमानजी आहेत. उमापती महादेव की जय. आपण शिव महापुराण कथेला पुढे घेऊन जात आहोत. कालच्या कथा सत्रामध्ये आपण ब्रह्माजीकडनं काय चूक होते ती पाहिली. ब्रह्माजी खोटं बोलतायत, म्हणजे त्यांना बेटा व्हायला नको वाटतंय. भगवान विष्णूला म्हणतात, भलेही तुमच्या नाभी कमलातून माझा जन्म असेल, पण मी वयोवृद्ध आहे. माझी पांढरी दाढी, माझे पांढरे केस आहेत आणि मी वयस्कर असल्या कारणाने मीच तुमचा पिता आहे, तुम्ही माझे पुत्र आहात. श्री विष्णू म्हणतात, नाही नाही, मी तुमचा पिता आहे, तुम्ही माझे पुत्र आहात. पण ब्रह्मदेव लहान व्हायला तयार नाहीत. माझ्या ताई दादांना माझं बोलणं कान देऊ नये का? जगामध्ये आज जेवढे वाद चाललेले आहेत ना, ते एकाच कारणानं चाललेले आहेत, तू मोठा का मी मोठा. कुणीच लहान व्हायला तयार नाही. प्रत्येकाला वाटतं मी का ऐकून घेऊ. भांडण पेटतं का? भांडण पुढे पुढे का जातं? वाद का पुढे जातो? त्याचं कारणच हे आहे की तू मोठा की मी मोठा. पण महाराष्ट्रातल्या साधू संतांनी सगळ्या समाजाला सांगितलं, बाबांनो लहान व्हायला शिका.
ज्याला लहान होता येतं, ज्याला नम्र होता येतं, नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. लहान होण्यामध्ये जो मोठेपणा आहे तो मोठं होण्यामध्ये नाहीये. ज्या झाडाला फळच नाही ते झाड सरळ उंच जातं, खाली वाकत नाही. पण आंब्याच्या झाडाला लदबदून फळं लागली ते खाली झुकतं. जे खरंच गुणवान असतात ना ते नम्र होत असतात. भरलेली घागर कधी बडबड करत नाही, पण अर्धी जी घागर असते ना ती बडबड केल्याशिवाय राहत नाही. संपूर्ण कुंभो न करोति शब्दम अर्धो घटो घोष मुपैति नूनम विद्वान कुलीनो न करोति गर्वे गुणैर्विहीना बहुजल्पयंती. शास्त्र सांगतंय जो खराच परिपूर्ण ज्ञानी आहे तो नम्र आहे, आणि ज्याच्याकडे नम्रता आहे त्यालाच पूर्ण ज्ञान आहे. लहान होण्यामध्ये जे समाधान आहे ते मोठेपणा वागवण्यात नाही. जीवनामध्ये जर सफल व्हायचं असेल तर नम्र व्हायला शिका. माझ्या ताई दादांना माझं बोलणं कान देऊन ऐका. तुम्हाला एखादं पद मिळालं, तुम्हाला धन मिळालं, तुम्हाला श्रीमंती मिळाली, सौंदर्य मिळालं, ते कायम तुमच्याकडे टिकून राहावं असं जर वाटत असेल, कायम लोकांनी तुमचं नाव आवर्जून घ्यावं असं जर वाटत असेल ना, तर नम्रता धारण करा. तुमच्या अंगी जर नम्रता हा गुण असेल तर तुम्हाला जे मिळालेलं आहे ते कुणीच घेऊ शकत नाही. तुमचं पद कुणी हिसकावून घेऊ शकत नाही. निवडणूक होईपर्यंत, इलेक्शन पूर्ण होईपर्यंत पुढारी लोक किती वाकून नमस्कार करतात, प्रत्येकाच्या दारात जातात. इलेक्शन झालं, निवडून आलं, खुर्चीवर बसलं की छाताड काढून बोलतं. मग त्याची नम्रता कुठे जाते? लोक म्हणतात आता ठीक आहे, आता आम्हाला जोरात बोलतो ना, पुन्हा 5 वर्षांना तू आमच्याकडे येणारच, मग तेव्हा तुला दाखवतो. आपल्याला मिळालेलं स्थान, मिळालेली जागा कायम आपल्याकडे राहावी असं जर वाटत असेल तर नम्रता आपल्याला आपल्या अंगी बाणावी लागेल. नम्रतेमध्ये फार मोठी ताकद आहे. आपल्याकडे जर नम्र भाव असेल तर आपली जागा कुणीच घेऊ शकत नाही. तुम्हाला काही गोष्टी सांगते मी. समुद्राच्या पत्न्यांची नावं सांगता येतील का तुम्हाला? सांगू शकाल का कुणी? समुद्राच्या पत्न्यांचं नाव काय? मी सांगते. समुद्राच्या पत्न्यांचं नाव आहे का? गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी, या ज्या सगळ्या नद्या आहेत ना त्या समुद्राच्या पत्न्या आहेत. आणि त्या आपल्या पतीला भेटायला जातात. पण भेटायला जात असताना रिकाम्या हाताने जात नाहीत. काही ना काही भेटवस्तू घेऊन जातात. मग काय भेटवस्तू घेऊन जातात? कुणाची घरं, कुणाची गुरं, दगड, धोंडे, त्यांच्या प्रवाहात जे सापडेल ते घेऊन जातात आपल्या पतीला भेटायला. तुम्ही नाही का माहेरी गेल्यानंतर माहेराहून सासरी परत वापस येताना आपल्या मालकाला हातातलं घड्याळ, एखादा सेलफोन, चांगला टी-शर्ट घेऊन येता की नाही? येतात ना या घेऊन तुमच्यासाठी कधीतरी. हा, पैसे मालकाच्याच खिशातले असतात पण नाव माहेर सांगता. माझ्या पप्पानं घेतलं, माझ्या दादानं घेतलं, पण पतीच्याच खिशातले पैसे काढलेले असतात. जशा तुम्ही आपल्या पतीसाठी भेटवस्तू घेऊन येता, अगदी तसंच या नद्या आपल्या पतीला भेटायला जाताना काही ना काही वस्तू घेऊन जातात. एक दिवस समुद्र काय बोलला? का ग, कुणाची घरं, कुणाची गुरं, काय काय घेऊन येता तुम्ही, पण एक वस्तू तुम्ही आजपर्यंत माझ्या भेटीला आणलीच नाही. त्या नद्या म्हणतायत, मालक सांगून तर पहा, नाही आणलं तर मग बोला, सांगा काय पाहिजे तुम्हाला. समुद्र बोलला, तुम्ही खरंच आणाल का? त्या नद्या म्हणतात, सांगून पहा, आम्ही एकदा का खवळलो की आम्ही कुणाचंच ऐकत नाही. तुम्ही सांगून पहा, आम्ही घेऊन येतो तुम्हाला जे पाहिजे ते. समुद्र बोलला, लक्ष देऊन ऐका, मला काय पाहिजे. म्हणे काय सांगा. म्हणे तुम्ही कुणाची गुरं, कुणाची घरं घेऊन येता, पण ही घरं, झाडं, वृक्ष, बगीचा आणायचा नाही. तुमच्या पात्रामध्ये असलेला एक छोटासा लव्हाळा आहे तो घेऊन या. त्या नद्या एका मिनिटात शांतच झाल्या. त्या म्हटल्या, मालक आंब्याचं बन सांगा, नारळाची बाग सांगा, मोठी मोठी झाडं घेऊन येतो पण लव्हाळा नाही आणू शकत. म्हणे का?
म्हणे आम्ही रागात आलो ना तो खाली मान टाकतो आणि आम्ही शांत झालो की तुरा काढून उभा राहतो. त्याला नम्र होता येतं, त्याला वागता येतं, त्याला नमता येतं, त्याला झुकता येतं, म्हणून त्याची जागा कोणी आम्ही हलवू शकत नाहीत. अगदी हाच गुण आपण जर घेतला, आपण आपल्या अंगी जर नम्रता धारण केली तर जगात कोणीच आपल्याला आपली जागा घेऊ शकत नाही किंवा आपल्या जागेवरून आपल्याला कोणी बाजूला काढू शकत नाही. म्हणून नम्रता हा सगळ्यात मोठा गुण आहे. ज्या दत्त जयंतीच्या पर्व काळावर आपण ही कथा श्रवण करत आहात त्या दत्त भगवंताच्या रूपामध्ये भगवान शंकराचं एक रूप आहे, ब्रह्म विष्णू आणि महेश. किती मोठ्या पर्व काळावर तुम्हाला 7 दिवसाची कथा ऐकायला मिळते. दत्त जयंतीचा पर्व काळ फार मोठा आहे. तर हे दत्त भगवान सुद्धा आता तिन्ही देव त्यांचं एकत्रित रूप काही कमी ज्ञान असेल का? पण या दत्त भगवंतानं दत्त अवतारामध्ये 24 गुरु केले. का केले? तर त्याच्यातून हे सांगतात दत्त महाराज, ज्या माणसाकडून जी काही चांगली गोष्ट शिकायला मिळेल ती आपण ग्रहण करावी, आपण नम्रता धारण करावी आणि आपण शिकत राहावं. ज्याला खूप ज्ञान ग्रहण करायचं त्यानं नम्र व्हायचं, कधी अहंकार ताठा ठेवायचा नाही, नम्र व्हायचं. नम्रता हा सगळ्यात मोठा गुण आहे. आपले संत सुद्धा सांगतात, देवा लहानपण देगा देवा, 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 लहानपण देगा देवा. मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. जया अंगी मोठे पाण, जया अंगी मोठे पाण, तया यातना कठीण, तया यातना कठीण, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा
जगद्गुरु तुकोबाराया लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. आपल्या संतांचे खूप उपकार आहेत आपल्यावर बरं. आपल्या ज्ञानोबारायांचे, तुकोबारायांचे. महाराष्ट्राच्या मातीमध्ये जेवढे संत झाले ना, त्या संतांचे खूप उपकार आहेत आपल्यावर. आपल्याला चांगलं शिकवण्याचं, आपल्यामध्ये नीतिमूल्य रुजवण्याचं काम आपले संत करतात. आणि या भागामध्ये आदिशक्ती मुक्ताबाई तर शक्ती रूपाने आपल्या सगळ्यांच्या सोबतच आहे. तर नम्रता हा सगळ्यात मोठा गुण. पण विसरले या गुणाला कोण? तर ब्रह्मदेव. आणि ब्रह्मदेव नम्र व्हायला तयारच नाहीत. मी लहान व्हायला तयार नाही, मीच बाप. खोटं बोलले. भोलेनाथाला राग आला आणि भगवान भोलेनाथानं भैरवाची निर्मिती केली. भुवई पासून जन्म झाला म्हणून नाव भैरव ठेवण्यात आलं. भैरवाला सांगितलं ब्रह्माजीचं मस्तक उडवा. 5 तोंड होती ब्रह्मदेवाला. वरच्या दिशेला एक मस्तक होतं, ते नखानच उडवलं. छोट्या करंगडीच्या नखानं मस्तक उडवलं. छोटेसे बुटके भैरव. ते मांस घेतलं, भैरवाला खाऊ घातलं. आणि असं सांगतात श्रद्धेय पंडित प्रदीपजी मिश्राजी महाराज, त्यांनी असं सांगितलेलं आहे, ब्रह्मदेवाचं ते तोडलेलं मस्तक जे घरंगळत गेलं, तर घरंगळत जाऊन जिथे ते घरंगळलं असं लुंडकत लुंडकत गेलं ना, तर तिथे कर्मनाशा नावाची नदी तयार झाली. आणि त्या कर्मनाशा नदीला सुद्धा तिच्या त्या प्रवाहातलं पाणी कुणी पित नाही. महाराज तर इथपर्यंत सांगतात की कुत्र सुद्धा ते पाणी पित नाही. कशाचा परिणाम? खोटं बोलल्याचा परिणाम. म्हणजे मस्तकाच्या घावानं जे काही खड्डे पडले जमिनीला, त्याच्यातून नदी निर्माण झाली. पण त्या नदीमध्ये असणारं पाणी त्याला कुत्र सुद्धा पित नाही. तेच मस्तक जेव्हा घरंगळत पुढे गेलं, वडाचं झाड बनलं त्याचं. आणि वडाच्या झाडाचं महत्व आहे का? श्रद्धेय पंडितजींनी सांगितलेलं आहे. वडाचं झाड, पिंपळाचं झाड आणि बेलाचं झाड, या 3 झाडांच्या पूजनानं पितृदोष नष्ट होतो. आपलं घर अन्नधान्यानं गच्च भरलेलं आहे, पण खाल्लेलं अंगी लागत नाही. साखरेचा कारखाना आहे, पण डॉक्टरनं सांगितलं साखर खाऊ नका, शुगर आहे तुम्हाला. हे असं असतं बरं. ज्याच्या घरी काहीच नाही त्याला कुठलाच आजार नाही, आणि ज्यांच्याकडे खूप काही आहे त्या घरात आजारानं घर केलेलं आहे. लोक म्हणतात की नाही, जेव्हा काही खायला नव्हतं तेव्हा सगळं पचत होतं. आता खूप खायला आहे पण खाऊ देत नाही, तोंड बंद केलं देवानं. हे असंच असतं. मी उदाहरण सांगितलं का नाही मला आठवत नाही आता, पण कुठे कुठे खायला खूप असतं पण खाणारं कोणी नसतं. कुठे कुठे खायला खूप तोंड असतात पण काय द्यावं त्यांना ते कळत नाही. ही जीवनाची विसंगती आहे. जीवन कधीच कुणाला परिपूर्ण मिळू शकत नाही आणि मिळालेलं नाही. मी कालच्याही कथेमध्ये सांगितलं, जर कोणी म्हणत असेल मी सर्व सुखी आहे, तर समजावं ते माणूस तुमच्या दुःखावर मीठ चोळण्याचं काम करताय किंवा तुम्हाला खोटं बोलतंय, तुमचा त्रास वाढवतंय. कारण कोणीतरी सुखी आहे ही गोष्ट आपल्याला सहनच होऊ शकत नाही. माणसाचा स्वभाव आहे, दुसऱ्याचं सुख माणसाला पाहावलं जात नाही. शेजाऱ्याच्या शेतामध्ये जर 500 क्विंटल कापूस झाला रामभाऊच्या शेतात, तर शामरावलाच अटॅक येतो. रामरावांच्या शेतामध्ये 500 क्विंटल कापूस झाला, शामरावला अटॅक आला. शेजाऱ्याने विचारलं कसं काय अटॅक आला? म्हणे त्यांना 500 क्विंटल कापूस झाला म्हणून मलाच अटॅक आला. यांना 50 क्विंटल कापूस झाला, तेही पैसे यांनी दवाखान्यात घालून टाकले. बोलण्यातला भाव समजून घ्या माझ्या. आपल्याला दुसऱ्याचं सुख सहन होऊ शकत नाही. माणूस आहे आपण, माणसाची वृत्ती आहे ती मूळ. कुणी पुढे चाललं की माणसाला सहन होत नाही. पण जी खरंच गुणवान माणसं असतात ना, तर एखाद्याच्या प्रगतीचं कौतुक करतात. कधी दुसऱ्याच्या प्रगतीवर आपण जळायचं नाही. दुसऱ्याच्या प्रगतीवर, दुसऱ्याच्या अगदी म्हणजे त्याच्या विकासावर आपण जळायचं नाही. देवाला प्रार्थना करायची, देवा सगळ्यांचं भलं कर, नंतर माझं कल्याण कर.
अगोदर साऱ्या गावाचं चांगलं कर. पण आपण नेमकं उलट म्हणतो, देवा सारं गाव जळालं तरी चालेल पण माझं घर वाचलं पाहिजे. चुकतोय आपण. देवा सगळ्यांचं कल्याण कर आणि नंतर माझं कल्याण कर, तुला वाटलं तर. सगळ्यात पहिला नंबर तुमचाच लागेल, कारण तेवढं मन कुणाचं मोठं नाहीये. आज माणसं शरीरानं, श्रीमंतीनं, धनानं, घरादारानं मोठी झाली पण मनानं छोटी आहेत. ज्या दिवशी तुमचं मन गंगेच्या पाण्यासारखं पवित्र होईल ना, त्या दिवशी हा गंगा धारण करणारा भगवान शंकर तुमच्या घरात येऊन राहील. पण मन निर्मळ करा गंगेच्या पाण्यासारखं, कारण जिथे गंगा आहे तिथे शंकर आहे. जिथे गंगा आहे तिथे शंकर आहे. मग या मनालाच गंगा बनवा. मी तुमच्या बुद्धीशी बोलत होते, तुम्हाला सांगत होते की 3 झाडं आहेत. ती 3 झाडं पितृदोष नाश करतात. आणि आत आपल्याला सगळं काही अनुकूल आहे तरी पण सुख मिळत नाही. तरुणी मुलं आपलं बोलणं ऐकत नाहीत. सगळं स्वास्थ्य पती पत्नींचं चांगलं आहे पण संतानपोटी जन्माला येत नाही. हे काय कशाचं लक्षण आहे? पितृदोषाचं लक्षण आहे. खूप दवाखाना केला, खूप काही केलं, अनेक उपाय केले पण फळच मिळत नाही किंवा काही उपयोग होत नाही. तर पितृदोषाचं लक्षण. मग हे पितृदोष घालवण्याचं काम ह्या 3 प्रकारच्या वृक्षांची पूजा जर आपण केली. प्रदोष काळ, प्रदोष काळ म्हणजे सायंकाळ व्हायची वेळ, रात्रही नाही दिवसही नाही, दोन्हीचा मध्य सायंकाळ. तर त्या सायंकाळच्या वेळेला प्रदोष काळ म्हणतात. त्या प्रदोष काळामध्ये जर पिंपळाच्या झाडाला दिवा लावला, आपण वटवृक्षाची पूजा केली, बेलाच्या झाडाला दिवा लावला, पूजा केली, तर आपला पितृदोष कमी होतो. गाईला नैवेद्य जर घातला ना तुम्ही, गाईला रोज नियम करा, गाईला गुळ खाऊ घाला. एक चपाती त्याच्यावरती गुळ ठेवा. काही तुम्ही भाकरी बनवली असेल पहिली, त्याच्यावरती गोड पदार्थ म्हणजे गुळ ठेवायचा आणि गाईला खाऊ घाला. आणि खाऊ घालत असताना गाईच्या जिभेचा स्पर्श आपल्या तळ हाताला झाला पाहिजे. गाईच्या शरीरामध्ये 33 कोटी देवांचं वास्तव्य आहे. गाईची जीभ म्हणजे गाईला असं खाऊ घालताना असं खाऊ घाला. आपल्या हाताला जर गाईच्या जिभेचा स्पर्श झाला तर हातावर असली धनरेषा खुलते. नसेल धनरेषा तर तिचा आशीर्वाद प्राप्त होतो गोमातेचा. आणि ज्या लोकांच्या तळ हाताला जी गाय चाटते ना, तर असं एका महाराजांच्या मुखातून ऐकलेलं आहे मी की सर्पदंशाची भीती तशा लोकांना नाही, कारण गायीच्या जिभेवर वासुकी नागाचं वास्तव्य आहे असं सांगितलेलं आहे. आणि या कथेमध्ये जे काही सांगेल ना मी, ते काही माझ्या मनानं सांगणार नाही. जे थोर मोठ्या महात्म्यांचं श्रवण केलंय, जे ग्रंथामध्ये वाचलंय, तेच तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार. गाईला रोज गुळ खाऊ घातल्यानं किंवा गुळ आणि भाकरी खाऊ घातल्यानं, हा नियम जर तुम्ही केला, आणि विशेष करून जर पक्ष पंधरवड्यामध्ये जर तुम्ही ही गोष्ट केली, तशी तर रोजच करा, नित्यानं करा. कारण आपली जुनी लोक सांगायची. आता लक्षात घ्या, मधल्या काही काळामध्ये ना जुन्या लोकांनी आपल्याला काही सांगितलं होतं, हे करा, ते करा, ते करा. पण आपण खूप शिक्षण घेतलं, आपण खूप सुशिक्षित झालो, पैसा खूप आला, मग आपल्याला कशाची किंमत लागली नाही. आपण म्हणायचं जुन्या लोकांना काही कामं नव्हती म्हणून त्यांनी असं काहीतरी सांगून ठेवलं. आपल्याला काही काम नव्हतं म्हणून नाही. पण आता अलीकडच्या काळामध्ये श्रद्धेय पंडित प्रदीप मिश्राजी महाराज असतील, बागेश्वर बाबा असतील, आदी करून सर्व जी सध्या नामांकित मंडळी आहे ना, तर त्या लोकांनी पुन्हा जे जुने गोष्टी आहेत त्याच आपल्याला पुन्हा पुन्हा सांगितल्या. त्यांनी सांगितलं, आता ते सांगतायत ना, मग आपल्याला पटतंय. आता आपले पूर्वज सांगत होते, हे सांगत होते, पण आपण विश्वास धरत नव्हतो किंवा आपण त्याला मान्य करत नव्हतो. म्हणून मधल्या काही काळामध्ये खूप त्रास झाला, कित्येक पिढ्यांना त्रास झाला. आणि पितृदोष हा पिढ्यानपिढ्या चालत आलेला असतो. म्हणून सगळं असून सुद्धा माणूस सुखी का नाही, तर त्याच्या पाठीमागे काहीतरी आधीव्याधी पितृदोषाची लागलेली आहे. गाईला घास द्या, पितृदोष कमी होईल. कुत्र्याला भाकरीचा तुकडा टाका, पितृदोष कमी होईल. ह्या काही गोष्टी आपण सांभाळायच्या, काही गोष्टींचं पथ्य पाळायचं. ब्रह्मदेवाच्या मस्तकापासून वडाचं झाड तयार झालं. आता जे भैरव भगवान आहेत ना, यांच्याकडनं तर ब्रह्महत्येचं पातक घडलं. हे ब्रह्महत्येचं पातक धुवून कसं काढायचं,
तर भगवान भोलेनाथानं सांगितलं, भैरवा तुम्ही पृथ्वीची प्रदक्षिणा करून या, आणि पृथ्वीची प्रदक्षिणा झाल्यानंतर तुम्ही जेव्हा वापस याल तेव्हा या काशी नगरीचं रक्षण करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. आपल्यातले जी कोणी लोक काशीला जाऊन आले असतील तर असं सांगतात, काशी विश्वनाथाच्या दर्शनाला जेवढं महत्व आहे तेवढंच महत्व काळ भैरवाच्या दर्शनाला सुद्धा आहे. तर भैरवाचं दर्शन घेतल्याशिवाय काशी दर्शन पूर्ण होत नाही. भैरव भगवान पृथ्वीला प्रदक्षिणा घालतायत. प्रदक्षिणा पूर्ण करून जेव्हा काशी नगरीमध्ये येऊ लागले, काशी नगरीमध्ये येत आहेत, गंमत तर अशी झाली, माता पार्वती परीक्षा घ्यायला पुढे आल्या. माता पार्वती परीक्षा घ्यायला रूप बदलून काशीच्या द्वारामध्ये उभ्या. भैरवाच्या लक्षात आलं नाही ही आपली माता पार्वती आहे. कोण सुंदर स्त्री आहे बरं. तिच्या सौंदर्याकडे लक्ष गेलं तर माता पार्वतीला राग आला आणि माता पार्वतीनं शाप दिला, भैरवा तुला कळू नये, अरे मी माता पार्वती आहे, मी शंकराची अर्धांगिनी आहे, आणि तू कसल्या नजरेनं माझ्याकडे पाहतो. माझा शाप आहे तुला की पुन्हा तू मृत्यू लोकामध्ये जाऊन पडशील. पुन्हा तुला वेगळं रूप धारण करावं लागेल, वेताळ होशील. भैरव भगवान शरण आले, आई मी ओळखलं नाही, मला माफ करा, मला वेताळ होण्याचा शाप तर तुम्ही दिला, पण मला याच्यातून आत्ता तर कुठे एक शाप पूर्ण करून आलोय, मी फेडून आलोय, त्याचं पातक फेडून आलो, लगेच तुम्ही मला दुसरा शाप दिला, मला याच्यातून बाहेर काढा. माता पार्वतीनं सांगितलं की महाकालेश्वर एक माझ्या भोलेनाथाचं रूप असेल उज्जैनला, मध्य प्रदेशमध्ये, त्या महाकाल नगरीमध्ये विक्रमादित्य नावाचा राजा असेल, आणि त्या विक्रमादित्य राजाच्या आश्रयाला त्याच्या सोबत राहशील. एक दिवस जेव्हा तुला विक्रमादित्य ओळखल त्या दिवशी त्या देहातून तुझी सुटका होईल आणि पुन्हा तू काशीला येशील. विक्रमादित्य राजाच्या पदरी वेताळाच्या रूपामध्ये भगवान भैरव भगवान राहू लागले. विक्रमादित्याची खूप काळजी घ्यायचे, त्याच्याशी गप्पा मारायचे. कधीतरी तुम्ही टीव्हीवर सिरियल पाहिली असेल विक्रमादित्याची, पांढऱ्या दाढीचा की वेताळ पाठीवर बसलेला विक्रमादित्याच्या, असं कधीतरी तुम्ही चित्र पाहिलं असेल. भले नसेल पाहिलं तरी आता युट्यूब वरती गेल्यानंतर सर्च करा. एक दिवस विक्रमादित्य आणि वेताळ यांच्या गप्पा चालू असताना विक्रमादित्यानं ओळखलं, वेताळ भगवान अदृश्य झाले आणि विक्रमादित्य म्हणायला लागला, भगवान मला सोडून जाऊ नका, किती दिवस तुम्ही माझं रक्षण केलं, माझी काळजी घेतली, आता असेच माझ्या सोबत राहा. विक्रमादित्याचा तो सद्भाव पाहून भगवान भैरव बोलले, माझं वेताळ रूप जग विख्यात होईल आणि भैरव नाही काळ भैरव रूपानं मी तुझ्या नगरीचं रक्षण करण्यासाठी या महाकालेश्वराच्या मंदिराच्या बाजूला राहील, या नगरीचं रक्षण करेल. महाकालेश्वराच्या नगरीचं रक्षण करणारे काळ भैरव आहेत, तर काशी नगरीचं रक्षण करणारे भैरव भगवान आहेत. आजही जी लोक उज्जैनला जातात महाकालेश्वराला, तर तिथे काळ भैरव मदिरेचा नैवेद्य दाखवतात. आजही ती काळ भैरवाची मूर्ती मदिरा प्राशन करते. बरीच लोक याचा गैरफायदा घेतात, म्हणजे देवच घेतो, आम्ही घेतली तर तो देव आहे, तुम्ही कशाला नादी लागता देवाच्या. माणसाला सोयीचं घ्यायची सवय आहे, सोयीचं घ्यायचं नाही. एक बहादर काय म्हटला, श्रीकृष्ण भगवंतानं 16,108 केल्या, आम्ही 108 केल्या, तर मग महाराज लोक म्हणतात तू पहिलंच करून दाखव, 108 नंतर पाहू. आता पहिलंच लग्न होणं अवघड झालंय, पहिलीच लवकर मिळत नाही, त्याच्यामध्ये 108 लग्न कशी होणार. बर देवानं 12 गाव अग्नी गिळला, आपल्याला उदबत्तीचा चटका सहन होत नाही. देवानं करंगळीवरती गोवर्धन धारण केला, आपल्याला करंगळीवरती तांब्या सुद्धा घेता येत नाही. देवाची बरोबरी कधीच जीवानं करायची नाही, कधीच नाही. आम्ही म्हणतो दादा आता पहिलंच लग्न व्हायचं अवघड झालं, 108 कधी करणार, त्यातले 8ही होणार नाही, आणि ते पहिलं होतानाच तुझ्या जीवाची 8 होऊन जाईल सगळे. लग्न जुळना, या गावाला त्या गावाला, इकडे मुलगी आहे का तिकडे मुलगी आहे का. आता पहा, मुलीपेक्षा त्या मुलीच्या आईचे डिमांडच जास्त आहेत, मुलीपेक्षा मुलीच्या आईचे डिमांड.
मुलीपेक्षा मायाच्या अगोदर बोलते. मुलगा शिकलेला पाहिजे, त्याला नोकरी पाहिजे, त्याला 1,00,000 रुपये पगार पाहिजे. कुणाचा देता 1,00,000 रुपये पगार आता? त्याला 100 एकर जमीन पाहिजे, शेतीमध्ये सारा ऊसच पाहिजे, आणि पोरगी शेतात सुद्धा नाही गेली पाहिजे. ज्या घरात मुलगी द्यायची त्या घरात त्या मुलाला दुसरा भाऊ नको, त्याला बहीण नको, एकटाच मुलगा पाहिजे. सासू सुद्धा मेलेली पाहिजे. एक बागायचे डिमांड किती करायचे याचा विचार करा. तर देवदेवतांची बरोबरी कधी करायची नाही. काळ भैरव मदिरेचा नैवेद्य आहे त्यांना, म्हणून आपण घेतली तर काय फरक पडला, असं आपण चुकीचं कधी आपल्या डोक्यात आणायचं नाही. कारण ते भगवान आहेत, सगळं काही पचवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे, आपल्यामध्ये ती क्षमता नाही. मदिरा पिणाऱ्यांचे काय हाल आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पिणाराला कुत्र सुद्धा लवकर भुंकत नाही. आमच्या बीड जिल्ह्याचं वैभव स्वर्गीय बाबासाहेब महाराज इंगळे कीर्तनाच्या माध्यमातून पिणाऱ्या लोकांना खूप बोलायचे. म्हणजे सहज बोलणं असायचं, पण एवढं बोलायचे ना की पिणाऱ्या लोकांनी पिणं सोडलं आणि माळकरी झाले होते. बऱ्याच लोकांनी माळी घातल्या होत्या गळ्यामध्ये, शुद्ध वारकरी बनले होते. आणि इंगळे बाबा फार बोलायचे पिणाऱ्या माणसाला. पिणाऱ्या माणसाला कुत्र सुद्धा लवकर भुकत नाही. एक कुत्र होतं गल्लीमधलं, आणि घरेलू कुत्र होतं, घरात त्याला सांभाळत होते. तर घरेलू कुत्र खिडकीतून रोज पाहायचं, हे गल्लीतलं कुत्र दिसल त्याला भुकतंय. वारकरी दिसला भू भू, अधिकारी दिसला भू भू, छोटं बाळ दिसलं भू भू, म्हातारा माणूस दिसलं भू भू, बाई माणूस कुणी दिसलं तरी भुकायचंच. ते घरेलू कुत्र म्हणायचं, याला काही डोकं आहे का नाही, दिसल त्यालाच भुकतंय. याला माळकरी करत नाही, कीर्तनकार कळत नाही, कथाकार कळत नाही, दिसल त्याला भुकतंय, याला काही शिस्तच नाही, म्हणून तर गल्लीमध्ये आहे हे. ते घरेलू कुत्र बोललं. एक दिवस एक पिणारं माणूस त्या गल्लीतल्या कुत्र्याची शेपटी तुडवून पुढे गेलं, तर ते कुत्र त्या पिणाऱ्याला भुकलंच नाही. त्या घरातल्या कुत्र्यानं खिडकीतून विचारलं, का रे, रोज याला भूक त्याला भूक, याला भुकतो त्याला भुकतो, आता हा पिणारा तुझी शेपटी तुडवून गेलाय तर तू त्याला भुकत नाही. तर गल्लीतलं कुत्र काय म्हणतं, हे पहा मी का भुकलो नाही खरं सांगू का, तुला सांगतो, तू काही कुणाला सांगू नको. ते गल्लीतलं कुत्र खिडकीतल्या कुत्र्याला बोलत होतं, तुला सांगतो, तू कुणाला सांगू नको, मी याला का भुकलो नाही, हे पिणार आहे, आणि मी जर याला भुकलो असतो ना, हे रात्रभर मला भुकत बसलं असतं, म्हणून मी भुकलो नाही. एवढी दुरावस्था आहे पिणाऱ्या माणसाची. कधीच आपण देवाची बरोबरी कुठल्याच बाबतीमध्ये करायची नाही. त्यानं निर्माण केलेले आपण जीव आहोत, त्याचे लाख आभार एवढेच मानायचे, देवा चांगल्या लोकांमध्ये ठेव, सद्बुद्धी दे, आणि तुझी सेवा माझ्या जीवनामध्ये घडवू दे. असेल आपल्या जीवनामध्ये सेवा तर त्याच्यासाठी त्याचे लाख वेळा धन्यवाद माना, की तुम्हाला चांगला परिवार दिला, चांगली माणसं दिली, चांगला विचार दिला, चांगली बुद्धी दिली, सत्संगती दिली. काळ भैरवाच्या रूपामध्ये महाकालेश्वरला भैरव भगवान आहेत, पुन्हा आले आणि भैरव रूपानं काशी नगरीची अगदी देखरेख करू लागले. आता पहा, भगवान भोलेनाथाचा जो ज्योतिर्स्तंभ निर्माण झालेला होता, त्या स्तंभातून 2 आकाशवाण्या निर्माण झाल्या. एक भगवान श्री विष्णूची स्तुती केली, भगवान श्री विष्णूचं कौतुक केलं, आणि एका आकाशवाणीनं ब्रह्मदेवाला काय केलं, शाप दिला, किंवा केतकी पुष्पाला शाप दिला. गोमातेला सांगितलं, तुझी समोरून पूजा कोणी करणार नाही. आता ऐका, त्या आकाशवाणीद्वारे भगवान भोलेनाथ सांगतात, ब्रह्मा खोटं बोललात तुम्ही, हे जगत तुम्ही निर्माण केलंय आणि तुम्ही खोटं बोललात. माझा शाप आहे तुम्हाला, तुम्ही निर्माण केलेल्या पृथ्वीवर तुमचंच मंदिर नसेल. ज्या बापानं घर बांधले त्याचा फोटो तर आपण घरात लावतो की नाही, मग ज्या बापानं हे जग निर्माण केलं त्याचं मंदिर नसणं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. देवघरात सगळे देव आपण पूजतो, पण ब्रह्मदेवाची पूजा कोणी करतं का? नाही ना करत. कुणाचा शाप आहे? भोलेनाथाचा शाप आहे. भोलेनाथ सांगतायत, ब्रह्मा तुम्ही चूक केली, तुम्ही खोटं बोललाय. देवाला खोटं बोलणं चालत नाही. या देवाला सगळं चालेल, पण खोटं बोललेलं चालत नाही. विधात्याला या देवानं सोडलं नाही. तुमची आमची काय कथा आहे?
भगवान भोलेनाथ सांगतात की ब्रह्मदेवा, तुम्ही निर्माण केलेल्या पृथ्वीवरती तुमचंच मंदिर नसेल. ब्रह्माजी शरण आले, गडबडा लोळायला लागले, मला माफ करा, माझी खूप मोठी चूक झाली. मग सांगितलं, हे केतकी पुष्प जिथे पृथ्वीवर पडेल ना, तिथे तुमचं एकमेव मंदिर असेल. म्हणून ब्रह्मदेवाचं एकमेव विश्वातलं मंदिर अजमेरला जे आहे ना, अजमेरमध्ये पुष्कर तीर्थ नावानं ते एकच मंदिर आहे ब्रह्मदेवाचं. भोलेनाथानं सांगितलं की तुमचं एकमेव मंदिर असेल की जिथे हे पुष्प पडेल. आणि पुष्प पडलं म्हणून पुष्कर तीर्थ हे नाव प्राप्त झालं. पुष्कर तीर्थ हे नाव असण्याचं कारणही हेच आहे. भगवान विष्णू सत्य बोलल्यामुळे एवढे प्रसन्न झाले भोलेनाथ, एवढे प्रसन्न झाले. भोलेनाथ बोलले, विष्णू तुम्ही सत्य बोललात, मला खूप आनंद वाटला. आता तुमच्या शरीरापासून हे निर्माण झालेलं पाणी, हे पाणी विश्वव्यापक असेल. म्हणून पृथ्वीवर 70% पाणी आहे, 30% जमीन आहे. आणि तुमचं हे जे पाणी आहे ना, हे तुमचं रूप असेल. विष्णू भगवान, पाणी हे तुमचं रूप असेल. पाणी लोकांचं जीवन बनेल. मला सांगा, शरीरातलं जर पाणी कमी झालं तर माणूस टिकत नाही जास्त काळ. शरीराची हालचाल होण्यासाठी किंवा आरोग्य चांगलं राहण्यासाठी लोक म्हणतात पाणी, डॉक्टर सांगतात पाणी जास्त प्या. पाहुणा जर आपल्या घरी आला तर अगोदर काय देतात त्यांना? पाणीच देतात. पाणी सुद्धा जर पाणीही दिलं नाही तर तो पाहुणा म्हणतो, काय यांना माणुसकी, साधं पाणी सुद्धा दिलं नाही. चहा नाका विचारणात, पण तांब्याभर पाणी द्यायला यांना काय जड होतं. म्हणून पाहुणा जर कोणी आला तर अगोदर काय देतात? पाणी. शरीर स्वच्छ करण्यासाठी, आंघोळ करण्यासाठी काय लागतं? झोपल्या का काय? आंघोळ करण्यासाठी काय लागतं? कपडे धुण्यासाठी काय लागतं? घर स्वच्छ करण्यासाठी काय लागतं? भांडे स्वच्छ करण्यासाठी काय लागतं? स्वयंपाक बनवण्यासाठी काय लागतं? ब्रश करण्यासाठी, तोंड धुण्यासाठी काय लागतं? पाणी. शेती करण्यासाठी, दारातली झाडं जगवण्यासाठी, दारामध्ये सडा टाकण्यासाठी पाणी. नवीन घराचं बांधकाम करायचं त्याच्यासाठी पाणी. आणि देवाला अभिषेक करायचा असेल तरी, संकल्प सोडायचा असेल तरी, आचमन करायचं असेल तरी पाण्याशिवाय काहीच नाही. काही जरी तुम्हाला करायचं असेल तर काय लागणार? पाणी. मग हे पाणी कोण आहे? भगवान विष्णूचं रूप आहे. भोलेनाथ बोलले, विष्णू भगवान तुम्ही सत्य बोललात म्हणून मला खूप तुमची आवड निर्माण झाली. पाणी हे तुमचं रूप असेल आणि तुम्हाला मी माझ्यापासून वेगळं करणार नाही. जो कोणी मला तांब्याभर पाणी जरी घालेल तर मी त्याला आशीर्वाद देऊन जाईल, मी त्याचं कल्याण करेन. तांब्याभर पाण्यानं मी प्रसन्न होऊन जाईल, कारण पाणी हे श्री विष्णूचं रूप आहे. म्हणून भोलेनाथाच्या डोक्यावरती अखंड गंगाहळी, जलधारा अखंड श्री विष्णूचं रूप आहे. आणि सोपा आणखी एक गोष्ट सांगते तुम्हाला, जे बेलपत्र भगवान शंकराला अतिशय प्रिय आहे ना, काही लोकांना, म्हाताऱ्या माणसांना बेलाचं पान आणायला झाडावर जाता येत नाही, चढता येत नाही, विकत घ्यायला कधी कधी पैसे नसतात, तर त्यांच्यासाठी सुविधा सांगितली. अगोदर वाहिलेलं जर बेलाचं पान आहे भगवान शंकराच्या मंदिरात, पण हे कोणासाठी सांगते मी? ज्यांच्याकडे पैसे नाहीत, ज्यांचं शरीर साथ देत नाही, कुठे वनामध्ये जाऊन जे आणू शकत नाहीत, अशा लोकांसाठी. ज्यांचं सगळं ठीकठाक आहे, आरोग्य चांगलं आहे, पळू शकतात, झाडावर चढू शकतात, किंवा पैसे देऊन बेलपान खरेदी करू शकतात, अशा लोकांनी रीतीनुसार आपल्या ह्याच्यानुसार घेऊन यावं. पण ज्यांना जमत नाही, पैसे पण नाही, त्यांनी शिवमंदिरात जेव्हा जाल, अगोदर वाहिलेलं बेलपत्र उचला, पाण्याचा स्पर्श करा त्याला, कारण ते विष्णूचं रूप आहे पाणी. पाण्याचा स्पर्श झाला की ते पुन्हा नवीन होईल बेलपत्र, आणि पाण्याचा स्पर्श करून बेलाचं पान वाहा, तुम्हाला नवीन बेलपत्र वाहण्याचं पुण्यफल प्राप्त होईल. हे स्वतः भगवान भोलेनाथानं सांगितलेलं आहे. तर भोलेनाथाला खूप आनंद झाला. सत्य बोलले हे सत्यनारायण भगवान. सत्य बोलल्यामुळे सत्यनारायण हे एक रूप त्यांचं निर्माण झालं. आणि भोलेनाथानं सांगितलं, विष्णू तुम्ही पाणी रूप असाल, तुमचं पाणी मी अखंड जलधारा रूपानं माझ्यावरती स्वीकारेन, तुम्ही त्या रूपानं अखंड माझ्या सोबत राहाल.
लाल चंदनाचा स्वीकार सुद्धा महादेवानं केला. बेलपत्र महादेवानं स्वीकारलंय आणि या एक बेलपत्र जर आपण भगवंताला वाहिलं तर 3 जन्माचे दोष आपले निघून जातात. त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिदेवम त्रियायुधम त्रिजन्म पाप संहारम बिल्वपत्रम शिवार्पणम. हा श्लोक कधीतरी ऐकला असेल तुम्ही. त्रिदलम म्हणजे ज्याला 3 पानं आहेत. त्रिगुणाकारम सत्व रज आणि तम या 3 गुणांची जे साक्ष देत आहे. त्रिदेवम ब्रह्म विष्णू महेश यांच्या एकत्रीकरणातून ज्या वृक्षाची निर्मिती झालेली आहे. ब्रह्म विष्णू महेशाचं तेज एकत्र आलं त्यातून बेलपत्राची निर्मिती झाली असं काही ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. आणि जे सांगितले त्याची साक्ष देणारा हा श्लोक आहे की त्रिदेवम. त्रिदेव कोणते? ब्रह्म विष्णू महेश. त्रियायुधम त्रिजन्म पाप संहारम 3 जन्माचं पाप नष्ट करणारं बिल्वपत्रम शिवार्पणम. म्हणजे हे बेलाचं पान जर भगवान शंकराला अर्पण केलं तर 3 देवाची पूजा घडेल किंवा 3 देवांच्या तेजापासून बनलेलं 3 जन्माचं पाप घालवणारं हे बेलपत्र आहे. ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू यांनी भोलेनाथाला प्रार्थना केली. भोलेनाथ की तुम्ही सुंदर रूप धारण करा, आमच्या नजरेनं तुमचं रूप आम्हाला पाहू द्या. भोलेनाथानं सांगितलं अगोदर या शिवलिंगाची पूजा करा. ब्रह्म आणि विष्णूनं भगवान श्री भोलेनाथाची श्री शंकराची त्या शिवलिंगाची जी पूजा चालू केली, एवढी सुंदर पूजा केली की ती पूजा पाहून भोलेनाथ प्रसन्न झाले. प्रसन्न झालेल्या भोलेनाथानं असं सुंदर रूप धारण केलं की त्याला 5 मुख होती. महादेवाचं पंचमुखी महादेव असं एक रूप आहे. तर त्या 5 मुखाकडे पाहून सुंदर रूप पाहून ब्रह्म आणि विष्णूला खूप आनंद झाला आणि महादेवाची स्तुती करायला लागले. माझ्या शंभूचे रूप सुंदर 5 मुखाचा ईश्वर. माझ्या शंभूचे रूप सुंदर 5 मुखाचा ईश्वर. माझ्या शंभूचे रूप सुंदर मुखाचा ईश्वर. माझ्या शंभूचे रूप सुंदर 5 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 मुखाचा ईश्वर. जय हो. हरी बोल. दया असू दे तुझी शंकरा, हात जोडितो गिरिजावरा. दया असू दे तुझी शंकरा,
हात जोडतो गिरिजावरा ध्यास लागो तुझा निरंतर ध्यास लागो तुझा निरंतर पाचा मुखाचा ईश्वर माझ्या शंभूचे रूप सुंदर पाचा मुखाचा ईश्वर माझ्या शंभूचे रूप सुंदर पाचा मुखाचा ईश्वर माझ्या जय हो हरी बोल जय भोलेनाथ येता संकट जगतावरी घोट विषासा घेई सतवरी येता संकट जगतावरी घोट विषाचा घेई सतवरी नीळकंठा तुझे उपकार नीळकंठा तुझे उपकार पाचा मुखाचा ईश्वर माझ्या शंभूचे रूप सुंदर 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 पाचा मुखाचा ईश्वर पाचा मुखाचा ईश्वर भोलेनाथ की जय हर हर। तेहतीस कोटी देवांनी विनंती केली, भगवान तुमच्या शिवलिंगामध्ये आम्हाला जागा द्या। तर जिथून पाणी खाली पडतं तो जो भाग आहे 33 कोटी देवांचं वास्तव्य शिवलिंगामध्ये आहे। माझ्या ताईंनो 33 कोटी देवाचं वास्तव्य गायीच्या शरीरामध्ये सुद्धा आहे। गायीच्या शरीरामध्ये देखील 33 कोटी देवता वास्तव्य करतात। एकदा ब्रह्मदेवानं सांगितलं, सगळ्या देवांनो जा गायीच्या शरीरामध्ये जाऊन बसा। टपाटप टपाटप सगळी देव आली, पळत पळत गायीच्या शरीरामध्ये बसली। 2 देव्यांना उशीर झाला। उशिरा आल्या का मेकअप करत बसल्या होत्या आणि मेकअप मध्येच खूप वेळ गेला, आल्या उशीर झाला यायला त्यांना। तोपर्यंत सगळी देवता बसली। ब्रह्माजीला म्हणतात, ब्रह्माजी आम्हाला जागा द्या। ब्रह्माजी बोलले, हाऊसफुल, आता जागाच नाही। ब्रह्माजी आमची देवता सोडून आम्ही नाही राहू शकत, आम्हाला कुठेतरी जागा द्या। बरं या देव्या काही लहान नव्हत्या, एक होती लक्ष्मी आणि एक होती गंगा। त्या दोघींनी हट्ट केला, नाही आम्हाला जागाच द्यावा लागेल। ब्रह्माजी म्हटले 2 जागा शिल्लक आहेत, वाटलं तर राहा नाही तर आल्या रस्त्यानं वापस जा। हा म्हणे जे खरं आहे ते बोलतोय। कोणत्या 2 जागा आहेत? म्हणे गाईचं शेण आणि दुसरं गाईचं गोमूत्र। चालेल का? एका मिनिटात तर हो बोलल्या। गाईच्या शेणामध्ये लक्ष्मीचं वास्तव्य आहे आणि गाईच्या गोमूत्रामध्ये गंगेचं वास्तव्य आहे। म्हणून आजही घरामध्ये जर गोमूत्र शिंपडलं तर गंगेचं पाणी शिंपडल्याचं पुण्य लोकांना लाभतं किंवा तो भाव लोकांच्या मनामध्ये आहे। आणि गाईचं शेण पूर्वी लोक हातानं काढायची, मातीत माखत होती लोक, पण त्वचारोग पूर्वीच्या लोकांना होत नव्हते। आता भारी भारी साबणं लावतात आणि भारी भारी गचकरण करून घेतात। जेवढा भारी गचकरण तेवढी भारी साबण म्हणायचं। पूर्वी लोकांना साबण वगैरे नव्हता, अगदी राख अंगाला लाव, माती अंगाला लाव, गाईचं शेण हातानं काढ, त्यांना त्वचारोग होतच नव्हते। आणि पूर्वीची लोक कमी धनात समाधानी होती। आता गाईचं शेण कोणी काढायला तयारच नाही, कारण गायच नाहीये। पूर्वी आपण हिंदू आहोत ही ओळख कशावर नव्हती, ज्याच्या दारात गाय तो हिंदू अशी ओळख होती। 33 कोटी देवाचं वास्तव्य ज्या भगवतीमध्ये ती मा गो माता। रामाच्या दर्शनासाठी राम मंदिरात जावं लागतं, शंकराच्या दर्शनासाठी शंकराच्या मंदिरात जावं लागतं, गणेशाच्या दर्शनासाठी गणेश मंदिरात जावं लागतं।
हनुमंतरायाच्या दर्शनासाठी हनुमानजीच्या मंदिरात जावं लागतं, कृष्ण दर्शनासाठी कृष्ण मंदिरात जावं लागतं. पण 33 कोटी देवाचं दर्शन ज्या एका मंदिरात होतं त्याला गाईचं शरीर म्हणतात. एवढी असणारी पवित्र गोमाता, तिच्यामध्ये सुद्धा तिच्या रोमारोमात देवांचं वास्तव्य आहे. तसं भगवान शंकराच्या शिवलिंगातून पाणी घातल्यानंतर पाणी जिथून वाहतं खाली पडतं तिथे 33 कोटी देवांचं वास्तव्य. म्हणून माझ्या ताईंनो, शिवपूजन करत असताना तुम्ही जर रोज शिवपूजन, नित्य शिवपूजन करा. आणि शिवपूजन करत असताना अगोदर गणेशजी जिथे आहेत ना, गणेशजीचं स्थान, शिवलिंगाची अलीकडची कठडी, उजवा भाग शिवलिंगाच्या कठडीचा, पाणी पडायचा अगोदरचा उजवा भाग, तिथे पाणी घाला. नंतर कार्तिक स्वामींना पाणी घाला, अशोक सुंदरीला पाणी घाला. गोल माता पार्वती कठडी जी आहे, माता पार्वतीचं प्रतीक आहे, माता पार्वतीचं हस्तकमल आहे. आणि वरती वक शिवलिंग. एक घोट पाणी उरलं ते आपल्या नंदी महाराजांच्या पायावर घालायचं. असं शिवपूजन श्रद्धे मिश्राजींनी सांगितलेलं आहे. त्या पद्धतीनं खूप लोक आता शिवपूजा करतात आणि बऱ्याच लोकांना अनुभवसुद्धा आलेले आहेत. बऱ्यापैकी लोकांच्या जीवनात काही बदल, काही गोष्टीचे चेंजेस किंवा काही कामं होत नव्हती, अडचणी येत होत्या, तर ते सुद्धा लोकांच्या अडचणी सुटल्या, लोक समाधानी झाली. आपल्या जवळच आहेत काही गोष्टी, पण आपल्याला माहिती नाही, फक्त दाखवणारा पाहिजे, सांगणारा पाहिजे. पण मिश्राजींचे खूप मोठे धन्यवाद आहेत किंवा खूप मोठे उपकार आहेत की लोकांना शिवपूजन कसं करावं, आपल्या अडचणी कशा संपतील ते त्यांनी आपल्याच जवळच्या शास्त्रामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. आणि 33 कोटी देवाच्या साक्षीनं भगवान भोलेनाथानं सांगितलं, विष्णू सत्य बोलले. विष्णूचं रूप म्हणजे पाणी आहे, जल. तर ते तांब्याभर पाणी जो कोणी मला घालल, तांब्याभर पाण्यानं मी त्याच्यावर प्रसन्न होईल. तांब्याभर पाण्यानं काय होईल, मी प्रसन्न होईल, असं भोलेनाथानं सांगितलं. पण तेव्हापासनं परंपरा आलेली आहे भगवान शंकराला तांब्याभर पाणी घालण्याची. आणि हा देव एवढा सरळ, एवढा भोळा आहे. एकदा का सकाळचं राम मंदिरातलं राम भगवंताचं स्नान झालं, एक बाई लगबगीनं कळशीभर पाणी घेतलं आणि राम मंदिरात आली. म्हटली घालू का पाणी? पुजारी रागावला, हा मागे, ही वेळ का देवाला आंघोळ घालायची आहे का, हा बाजूला. बिचारी घाबरली. गणपती बाप्पांच्या मंदिरात आली, बाप्पाला पाणी घालणार, दिलं हकलून पुजाऱ्यानं, व्हा बाहेर. 4-2 मंदिरात फिरली बिचारी, शंकराच्या मंदिरात घाबरत घाबरत आली. असं वाटलं इथंही कुणी पुजारी रागावतो का काय. फक्त पायाच पडली तर तिथल्या पुजाऱ्यानं सांगितलं, कळशीभर पाणी घेऊन आलात, कशाला नुसत्या पाया पडता, पाणी घाला ना, भोलेनाथ प्रसन्न होतील तुमच्यावर. म्हणजे भोलेनाथाच्या मंदिरात केव्हाही जा, तुम्हाला कधीही पाणी घातलं तर अडचण नाही, कुणी रागावणार नाही, कुणी बोलणार नाही, घाबरण्याचं कारण नाही. सगळ्यांना स्वीकारणारा हा एवढाच एक देव आहे, त्याचं नाव महादेव आहे. सगळ्यांना स्वीकारणारा. आणि विशेष सकाळची वेळ, सकाळची वेळ आणि सायंकाळची प्रदोषाची वेळ ही विशेष महादेवाच्या पूजेची वेळ आहे. त्या काळामध्ये जर पूजन केलं ना तर ते थेट भगवान शंकराला जाऊन पोहोचतं. मी एक मुद्दा तुमच्यासोबत बोलत होते, तांब्याभर पाण्यानं हा देव प्रसन्न होतोय. एका गावामध्ये शिवमहापुराण कथा चालू होती आणि कथाकार महाराजांनी सांगितलं, याला तांब्याभर पाणी घाला, हा लगेच प्रसन्न होतो. एका चोरानं ऐकलं. चोर म्हटला, चांगला देव आहे हा, तांब्याभर पाण्यानं प्रसन्न होतो ना, आपण मनोकामना बोलली की आपली पूर्ण करतो. त्यानं बोली काय केली, माझी चोरी सक्सेस होऊ दे, तुला तांब्याभर पाणी घालल. काय म्हटलं, अगोदर पाणी नाही घातलं त्यानं, काय म्हणतो, माझी चोरी यशस्वी होऊ दे, तुला तांब्याभर पाणी घालल. कथा संपली, सगळी लोक झोपायला गेली, चोर गावामध्ये फिरायला लागला. कुणाच्या घरात जावं, त्याच्या दारात भगवान शंकर भीमरूप धारण करून उभे, हातात त्रिशूल घेऊन. हे घाबरलं, एकाही घरात त्याला चोरी करता आली नाही. आणि मग वापस आलं, पहाट व्हायची वेळ आली. म्हणे हा देव खोटा आहे, याची कथा पण खोटी आहे, सगळे लोक खोटं खोटं बोलतात, काही खरं नाही, तांब्याभर पाण्यानं हा प्रसन्न होत नाही. याला बोली केली होती मी तुला तांब्याभर पाणी घालल, मला प्रसन्न हो, पण हा काही माझ्या हाकेला धावलं नाही, यानं काही माझी मनोकामना पूर्ण केली नाही. आणि मंदिरात येऊन महादेवाला बोलू लागला, अपशब्द शिव्या द्यायला लागला, महादेवाला घाणेरडं बोलायला लागला. ऐका बरं का, महादेवाला घाणेरडं बोलत असताना तेवढ्यात पहाटेच्या वेळेला एक आजी आली शिवपूजा करण्यासाठी. तिनं तिच्या हातात तांब्या होता, कास्याचा तांब्या होता. तिनं गणपतीला म्हणजे
अलीकडच्या कठडीला गणेशाला पाणी घातलं, पलीकडे कार्तिकेला पाणी घातलं, अशोक सुंदरीला पाणी घातलं, पार्वती मातेच्या कठडीला पाणी घातलं, शिवलिंगावर पाणी घातलं आणि आरती ओवाळायला लागली. पण आरती ओवाळते त्या आजीच्या हातातला तांब्या पाहिला आणि चोर म्हटलं काही कसं तांब्या का होईना चोरून घेऊन जाऊया म्हातारीच्या हातातला. बायको घरात तरी काही बडबड करणार नाही आपल्याला तांब्या पाहिल्यावर तरी, म्हणून तो म्हटला आता म्हातारीचा तांब्या चोरतो. तर तो म्हणतो आजी मला तुझा तांब्या दे, मला शिवलिंगाची पूजा करायची. ती म्हटली हे पहा मी तुला तांब्या देऊ शकत नाही. म्हणे का? म्हणे तो माझ्या सुनबाईच्या हुंड्यात आलेला आहे आणि तो जर हरवला तर माझी सून मला दांडाच दाखवल, कारण तो हुंड्यातला तांब्या आहे. तुला पूजाच करायची तर मी तुझ्याकडनं पूजा करून घेते. म्हातारीनं तांब्यात पाणी घेतलं आणि त्याला म्हणली तू फक्त माझ्या हाताला हात लाव. लक्षात घ्या सहज शिवपूजा घडून चोराचं सुद्धा कल्याण कसं होतं ते ऐका. म्हातारी म्हटली तू फक्त हाताला हात लाव. आजीनं त्याला हाताला हात लावून घेतला. आजी म्हटले पहा असं गणेशाला पाणी घाल, इकडे कार्तिक स्वामीला पाणी घाल, अशोक सुंदरीला पाणी घाल, निर्गुण पार्वतीला पाणी घाल, शिवलिंगावर पाणी घाल, एक घोट पाणी वरती कलशामध्ये गंगाहळीमध्ये पाणी टाक आणि एक घोट पाणी नंदीच्या पायावर घाल. आता पूजा झाली, मी आरती ओवाळते, तू घंटा वाजव. चोर म्हटला मला तांब्या पाहिजे होता, पण भोलेनाथ तुझी पूजा घडली तू 40 किलोचा घंटाच मला दिला. चोरानं घंटा पाहिला ना, त्याला काय पाहिजे होता? तांब्या. देवाला मना शिव्या देत होता, काही तुझ्या पूजा खरी नाही, तुझं काही खरं नाही, सगळं खोटं आहे. पण म्हटलं भोलेनाथ तू देता है ना तो छप्पर फाड़ के देता है, सही आहे. तू देतोस तर छप्पर फाडून देतोस भगवान. आजीला म्हणतो पटपट आरती कर आजी, मला थोडं ध्यान लावायचं इथे. तो घंटा वाजवायला ना आजी आरती म्हणायला. आजीची आरती झाली, आजी घरी गेली आणि चोर घंटा काढायच्या प्रयत्नात, पण त्याच्या हाताला घंटा लागत नाही. आणि जेव्हा घंटा हाताला लागत नाही, पहाट व्हायची वेळ झाली, तो म्हणतो घंटाही जायची आणि जीवही जायचा. पिंडीवर उभा राहून घंटा काढणार तर भोलेनाथ प्रगट होतात आणि त्याला भरभरून आशीर्वाद देतात. तोच प्रसंग आपण झाकी रूपात पाहणार आहोत. खूप प्रयत्न करतोय, उंच उडी मारतोय, पण घंटा हाताला लागत नाही. काय करावं? परत आवाज ऐकतोय. कोणी माणसं जागी झालीत का? कोणाचा आवाज येतोय का? खूप प्रयत्नात आहे. मनाला म्हणतो हा कोणी जागा नाही झालेलं, आता अजून माझ्याकडे वेळ आहे घंटा चोरण्यासाठी. आणि डोकं खाजवतो, कान खाजवतो, कसं करू नेमकं, कशी घंटा माझ्या हाताला येईल. इकडे तिकडे चक्कर मारतोय, खूप प्रयत्न करतोय, पण घंटा हाताला येत नाही. डोकं चालवतोय की काय केल्यानंतर माझ्या हाताला घंटा येईल. विचार करता करता आडवाच पडला आणि विचार करायला लागला कसा घंटा माझ्या हाताला येईल. जर घंटा हाताला लागली नाही तर बायको तर आपल्याला काठीनच मारून काढल. आता भाकरी तर मिळणारच नाही 2 दिवसापासून. काय करावं? परेशान झाला चोर. आणि मग चोरानं विचार केला, उंच उड्या मारून मारून आपण थकून गेलोय, आता काही वाट पाहायची नाही, वेळ झालेली आहे, पहाट झाली. लोक जर मंदिरात पूजेला गर्दी केली तर ही घंटा आपल्या हाताला येणार नाही. मग त्यानं ठरवलं शिवपिंडीवरती पाय देऊन घंटा उचलण्याचा काढण्याचा तो जो प्रयत्न करायला लागला, आणखी प्रयत्न करतोय, आणखी प्रयत्न करतोय, आणखी प्रयत्न करतोय. शिवपिंडीवर जसा उभा राहिला, भोलेनाथ त्याच्यावर प्रसन्न झाले आणि प्रगट झाले. हार हार भोलेनाथ आले. चोर एवढा घाबरला, भोलेनाथाला पाहून घाबरला, इकडे तिकडे पळू लागला, इकडे तिकडे पळू लागला. कुठे पळावं कुठे लपावं त्याला कळेना, काय करावं त्याला कळेना. भोलेनाथाला खूप घाबरला, भोलेनाथाला खूप घाबरला. भोलेनाथ म्हणतात घाबरू नको, इकडे ये, घाबरू नको. भोलेनाथ चूक झाली माझी, कान पकडली त्यानं. भोलेनाथ म्हणतात घाबरू नको. अरे तुझ्यासारखा भक्तच नाही. कोणी मला बेल वाहतं, कोणी फुलं वाहतं, कोणी मेवा वाहतं वाहतं, पण तू असा माझा भक्त आहेस की तू तुझं शरीरच मला अर्पण केलं. असा भक्त मी आजवर पाहिला नाही. तो चोर वारंवार वारंवार भगवान शंकराच्या पाया पडायला लागला. हा देव किती भोळा आहे ते ऐका. सारे जग का है ओ रखवाला, सारे जग का है ओ रखवाला, मेरा भोला है जग से निराला. बम भोला बम भोला बम भोला भोला बम भोला बम भोला
भंबोला 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 बम बोला बम बोला बम बोला बोला बम 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 बोला सारे जग का है और रखवाला सारे जग का है और रखवाला मेरा भोला है जग से निराला बम बोला बम बोला बम बोला बोला बम बोला बम बोला बम बोला बम बोला बम बोला बम बोला बोला बम बोला बम बोला बम बोला आता ऐका या भजनामध्ये पूर्ण या चोराची कथा सांगितली एक चोर खड़ा शिव मंदिर में चोर खड़ा शिव मंदिर में पाप था उसके अंदर में वो पाप था उसके अंदर में घंटा आया उसे नजर जो था शिव जी के ऊपर घंटा आया उसे नजर जो था शिव जी के ऊपर लेकिन था काफी ऊंचा लेकिन था काफी ऊंचा उस तक ओ कैसे पहुंचा किस लालच ने चक्कर में डाला मेरा भोला है जग से निराला बम बोला बम बोला बम बोला बोला बम बोला बम बोला बम बोला बम बोला बम बोला बम बोला बोला बम बोला बम बोला बम बोला जय भोलेनाथ हरि बोल जय हो बम बोले जय हो हरि बोल हरि बोल जय भोलेनाथ उपाय समझ जब आता है उपाय समझ जब आता है चोर खड़ा मुस्काता है चोर खड़ा मुस्काता है शिव मूर्त पर ओ चढ़कर हाथ लगाया घंटे पर शिव मूर्त पर ओ चढ़कर हाथ लगाया घंटे पर घंटा घन घन बोल उठा चोर कमनवा डोल उठा वह प्रकट हुआ डमरू वाला जय हो मेरा भोला है जग से निराला बम बोला बम बोला बम बोला बोला बम बोला बम बोला बम बोला बम बोला बम बोला बम बोला बोला बम बोला बम बोला बम बोला बम बोला बम बोला बम बोला बोला बम बोला बम बोला बम बोला बम बोला बम बोला बम बोला बोला बम बोला बम बोला बम बोला जय हो जय हो बम बम बोले भोलेनाथ की जय हरि बोल जय हो जय हो जय हो मांग मांग बोले शंकर मांग मांग बोले शंकर ले ले तू मन चाहावर ले ले तू मन चाहवर चोर खड़ा कापे थर थर देख रहा ओ इधर उधर चोर खड़ा कापे थर थर देख रहा हो इधर उधर मैं तो चोर उचक्का हूँ जय हो झूठा कपटी पक्का हूँ बाबा सचमुच है तू भोला भाला मेरा भोला है जग से निराला बम बोला बम बोला बम बोला बोला बम 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 बोला बोला बम बोला बम बोला बम बोला बम बोला बम बोला बोला बम बोला बम बोला जय हो हरि बोल
और भोलेनाथ उस चोर पर बहुत ही प्रसन्न होते हैं। क्यों? अरे भाई, कोई मुझ पर मेवा मिठाई चढ़ाता है, लेकिन तूने तो पूरा तेरा तन ही मुझको अर्पण कर दिया। तेरे जैसा भगत इस दुनिया में और कोई नहीं, इस कारण तो मैं बहुत प्रसन्न तुझ पर हुआ हूँ। कोई मेवा मोदक लाता है, कोई मेवा मोदक लाता है, कोई चंदन मुझ पे चढ़ाता है, कोई चंदन मुझ पे चढ़ाता है, पर तूने तो अपना तन कर दिया मुझको अर्पण। पर तूने तो अपना तन कर दिया मुझको अर्पण। तू भक्त है मेरा चोर नहीं, जय हो। तेरे जैसा कोई और नहीं। अरे बोल। झट बोले यू दीन दयाला, हाँ मेरा भोला है जग से निराला। बम बोला 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 बोला बम बोला बम बोला बम बोला। सारे जग का है और रखवाला, सारे जग का है और रखवाला, हाँ मेरा भोला है जग से निराला। बम बोला बम बोला बोला बम 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 बोला बोला बम बोला बम बोला बम बोला बम बोला बम बोला बम बोला बोला बम बोला बम बोला। हर हर भोलेनाथ की जय। अवधूत